नमस्कार मित्रांनो, नर्सिंग नोट्स मराठी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कम्युनिटी नर्सिंग हेल्थ JNM आणि NM विद्यार्थींसाठी. त्यात आपण बघणार आहोत 5 मार्कासाठी प्रश्न आलेला प्रिन्सिपल ऑफ होम विजिट. हे 2024च्या क्वेश्चन पेपरला आलेला प्रश्न आहे. तर बघूया गृहभेटीची तत्त्वे सोप्या भाषेत एकदम मराठीमध्ये सुरुवात करूया, तुमचा जास्त वेळ न घेता. गृहभेट म्हणजे काय? गृहभेट म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ता, शिक्षक एखाद्या कुटुंबाला त्यांच्या घरी जाऊन भेटते आणि त्यांच्या समस्या व गरजा समजून घेते, त्यांना मदत करते. तर गृहभेट म्हणजे एखादी व्यक्ती किंवा डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ता, शिक्षक एखाद्याच्या घरी जाऊन भेट घेते आणि त्यांना त्यांच्या समस्या जाणून त्यांच्या गरजा समजून त्यांना मदत करते. त्यास आपण गृहभेट म्हणतो. गृहभेटीची मुख्य तत्त्वे कोणती? तर तत्त्वे बघूया. परवानगी. कोणाच्याही घरी जायच्या आधी त्यांची परवानगी घेणे महत्त्वाचे आहे. त्यांना आपली भेट हवी की नाही हे विचारणे आवश्यक आहे. तर आपण कोणाच्याही घरी जातो तर त्यांची आधी परवानगी घेणे महत्त्वाची आहे. आणि त्यांना आपली भेट म्हणजे त्यांना आपल्याला भेटायचं आहे की नाही किंवा बोलायचं आहे की नाही हे जाणून घेणे पण महत्त्वाचे आहे. गोपनीयता. भेटीमध्ये कुटुंबाने सांगितलेल्या गोष्टी कोणालाही सांगू नये. त्यांची माहिती गुप्त ठेवणे महत्त्वाचे आहे. तर आपण त्यांना भेटल्यानंतर ते आपल्याशी बोलणार आणि तशा प्रायव्हेट गोष्टी काही सांगणार तर ते आपण आपल्या जवळ ठेवायच्या, कोणालाही सांगू नये. गुप्तता ठेवणे महत्त्वाची आहे. एखाद्या पेशंटला एड्स असला आणि त्याने आपल्याला सांगितलं मला एड्स आहे, याच्यावर तुम्ही दुसऱ्याला त्याची ही गोपनीयता ठेवणे खूप महत्त्वाचं आहे. गोपनीयता ठेवूनच त्यावर ट्रीटमेंट केलं जाते. याच प्रकारे आदर. कुटुंबासोबत आदराने बोलावे. त्यांच्या समस्या व गरजा काळजीपूर्वक ऐकाव्यात. त्यांच्या मतांचा आदर करावा. कुटुंबासोबत आपण आदराने बोलावे आणि त्यांच्या समस्या, गरजा काळजीपूर्वक ऐकाव्यात. जेव्हा ते बोलतात, जेव्हा ते आपल्यासोबत बोलतात तर आपण लक्षपूर्वक ऐकत आहोत त्यांना, तेव्हाच आपल्याला काही सांगावं असं वाटतं. नेक्स्ट आहे समजूतदारपणा. कुटुंबाची परिस्थिती समजून घ्यावी. त्यांना काय अडचण आहेत हे जाणण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवावी. तर कुटुंबाची परिस्थिती कशी आहे, काय आहे ते समजून त्यांच्या अडचणी काय आहेत हे जाणण्याचा प्रयत्न करावा आणि त्यांना सहानुभूती दाखवून त्यांची मदत. कुटुंबाला आवश्यक मदत करावी. त्यांना योग्य मार्गदर्शन द्यावे. त्यांच्या समस्या सोडवण्यास मदत करावी. तर कुटुंबांना आवश्यक असलेली मदत करावी आणि योग्य सल्ला देऊन मार्गदर्शन करावे आणि समस्या सोडवण्यास मदत करावी. सकारात्मक दृष्टिकोन. कुटुंबाच्या चांगल्या गोष्टीवर लक्ष द्यावे. त्यांच्या सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करावे. ठीक आहे. कुटुंबांना चांगल्या गोष्टीवर लक्ष द्यावे आणि त्यांच्या सकारात्मक बदल घडवण्यास प्रयत्न करावे. नियमित भेट. कुटुंबाला वेळोवेळी भेटत राहावे. त्यांच्या समस्या व गरजांची माहिती घेत राहावी. कुटुंबांना वेळोवेळी भेटत राहावे आणि त्यांच्या समस्या व गरजांची माहिती घेत राहावी. मूल्यांकन. भेटीचे काय परिणाम झाला हे पाहावे. कुटुंबाला खरंच मदत झाली आहे का हे तपासावे. म्हणजे मूल्यांकन म्हणजे त्यांना खरंच आपण जे भेट केली त्याचा खरंच परिणाम झाला आहे का, त्यांना आपल्या भेटीचा खरंच मदत झाली आहे का हे तपासावे. चला आता बघूया गृहभेटीचे उद्देश काय आहे. कुटुंबाच्या गरजा व समस्या ओळखणे. नेक्स्ट आहे त्यांना माहिती देणे, मार्गदर्शन करणे, त्यांना मदत करणे, त्यांच्या जीवनात चांगले बदल घडवणे. गृहभेटी. तर हे झाले उद्देश. आता आपण गृहभेटीची का महत्त्वाची आहे ते बघूया. कुटुंबाला त्यांच्या घरी जाऊन मदत करता येते. त्यांच्या समस्या व गरजा जास्त माहिती मिळते. त्यांच्याशी थेट बोलता येते, आमने सामने. त्यांना भावनिक आधार देता येतो.
तर हे झाले आपले उद्देश तर हे झाली आपली प्रिन्सिपल ऑफ व्हिजिट, होम व्हिजिट, गृहभेटीचे तत्त्वे. त्यात उद्देश पण आहे, महत्त्वाची काय आहे आणि गृहभेटीची व्याख्या पण आहे. तर हे एकदा पूर्णपणे तुम्ही तुमच्या बुकात उतरवून वाचून घ्यावा. खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा. 2024मध्ये आलेला आहे. 5 मार्कासाठी विचारलेलं आहे. कम्युनिटीमध्ये खूप मुलं फेल झालेली आहेत. तर चांगल्या प्रकारे अभ्यास करून जा. धन्यवाद. म्हणजे काही क्वेश्चन असल्यास तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. आणि तुम्हाला कुठल्या आणखीन मराठीत सोप्या लँग्वेजमध्ये यांचे आन्सर पाहिजे किंवा कुठल्या तुम्हाला सब्जेक्टमध्ये जर मदत हवी असेल तर कमेंट करावी. लाईक आणि शेअर करा व्हिडिओ आवडल्यास. धन्यवाद मित्रांनो.